विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिवसेनेत विलीनीकरणाला मंजुरी. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून 6 खासदारांच्या विलीनीकरणावर मोहर. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्यासोबत आलेत. एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला कायदेशीर आधार नाही. लोकशाही नियम कायदे गुंडाळून ठेवलेत. ठाकरेंची शिवसेना कायदेशीर लढाई लढणार. अंबादास दानवेंची माहिती. नागपुरात उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण आंदोलन. अयोध्येमधील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरे आक्रमक. आंदोलनामध्ये शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र वांगचुक यांचं रुग्णालयातही उपोषण सुरूच. औषधोपचार घेण्यास नकार. सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवणं चुकीचं. असत्य आणि हिंसा ही मोदी सरकारची मूळ तत्व. राहुल गांधींचा सरकारवर निशाणा. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू. 20 जुलैचा संसदेवरचा मोर्चा सुद्धा निघणार. जंतर मंतरवर दिपकेंना अश्रू अनावर. एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा. भाजपची राष्ट्रवादीसमोर अट. सूत्रांची माहिती. जयंत पाटलांनी मात्र विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या. आमचे आमदार खासदार सर्व पवारांसोबतच. जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. मुंबईमध्ये पुन्हा जोरदार पावसाच्या सरी. कांदिवली, लोअर परळ, बोरिवली, मालाड आणि गोरेगावमध्ये पावसाची हजेरी. उकाड्यापासून मुंबईकरांना मोठा दिलासा. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन. पुण्यामध्ये वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ते गांधीवादी कार्यकर्ते आणि लेखक आणि माजी आमदार होते. गुजरातच्या अहमदाबादमध्ये फटाका फॅक्टरीला भीषण आग. दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी. 5 किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचे आवाज. पोलिसांकडून अपघाताच्या कारणांची चौकशी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.